एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करा. हजारो शिवसैनिकांनी खचाखच भरलेलं शिवाजी पार्क. स्टेजवर उभे आहेत बाळासाहेब ठाकरे आणि अचानक ते खिशातून एक कागद बाहेर काढतात. तो कागद म्हणजे शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा. क्षणभर संपूर्ण मैदानात शांतता पसरते. हजारो शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी येतं. साहेब, आम्हाला सोडून जाऊ नका, अशा घोषणांनी शिवाजी पार्क दणाणून जातं. पण प्रश्न असा आहे, अशी वेळ बाळासाहेबांवर आलीच का? आज ज्या बाळासाहेबांना हिंदुत्वाचं सर्वात मोठं प्रतीक मानलं जातं, तेच बाळासाहेब एकेकाळी इंदिरा गांधींच्या काँग्रेसच्या बाजूने का उभे राहिले होते? आणीबाणीला त्यांनी पाठिंबा का दिला? आणि त्या एका निर्णयामुळे शिवसेनेला तब्बल 10 वर्षांची राजकीय किंमत का मोजावी लागली? जाणून घेऊया आजच्या सरकार नामाच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, मी श्रेयस अक्कलकोटकर आणि आज तुम्हाला सांगणार आहे बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील सर्वात वादग्रस्त राजकीय निर्णयाची गोष्ट. 25 जून 1975, भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस. रातोरात देशात आणीबाणी लागू झाली. विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात, वृत्तपत्रांवर सेन्सरशिप, लोकशाहीवर निर्बंध. संपूर्ण देश 2 भागात विभागला गेला. एका बाजूला इंदिरा गांधी आणि दुसऱ्या बाजूला सगळे विरोधक. पण या सगळ्यात एक नेता मात्र इंदिरा गांधींच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. तो नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. त्यांचा विश्वास होता की देशाला कठोर नेतृत्वाची गरज आहे. लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर माझा विश्वास आहे, हे वाक्य ते वारंवार बोलायचे. त्यांना वाटलं आणीबाणीमुळे देशात शिस्त येईल. पण राजकारणात जनतेचा निकाल हा कोणत्याही नेत्याच्या अपेक्षेपेक्षा मोठा असतो. आणीबाणी जसजशी पुढे गेली तसतसा देशात काँग्रेस विरोधी संताप वाढत गेला. जनता पक्ष उभा राहिला. विरोधक एकत्र आले आणि जनतेने काँग्रेससोबत उभ्या असलेल्या प्रत्येक पक्षाकडे संशयानं पाहायला सुरुवात केली. यामध्ये शिवसेनाही होती. याच निर्णयाची किंमत शिवसेनेला मोजावी लागली. 1977च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब पुन्हा काँग्रेसच्या प्रचारात उतरले. सभांमागून सभा घेतल्या. पण निकाल उलटाच लागला आणि काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला. जनता पक्षाच्या वादळात शिवसेनाही उडून गेली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1978ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लागली. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. पण निकालाला त्यात शिवसेनेचं खातच उघडलं नाही. एकही आमदार नाही. मुंबईच्या रस्त्यावर वाघासारखी डरकाळी फोडणारा पक्ष विधानसभेत शून्यावर होता. धक्का इथेच थांबला नाही. मुंबई महापालिकेतही शिवसेनेची ताकद कोसळली. 40 नगरसेवकांवरून आकडा थेट 21 वर आला. पक्षाचं सगळं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. आणि मग तो एक ऐतिहासिक दिवस उजाडला. शिवाजी पार्कचं स्टेडियम हजारो शिवसैनिकांनी खचाखच भरलं होतं. अत्यंत भावनिक वातावरण होतं. बाळासाहेब बोलायला उभे राहिले आणि त्यांनी खिशातून थेट राजीनाम्याचंच पत्र काढलं. म्हणाले, मी शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देतो. एकच गोंधळ उडाला. कार्यकर्ते रडू लागले. अनेकांनी स्टेजकडे धाव घेतली. साहेब, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही, अशा घोषणांनी शिवाजी पार्क दणाणून निघालं. शेवटी शिवसैनिकांच्या आग्रहापुढे बाळासाहेब झुकले. राजीनामा फाडला गेला आणि त्याच दिवशी शिवसेना पुन्हा उभी करायची शपथ घेतली. हा प्रसंग शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक मानला जातो. 1980 मध्ये पुन्हा शिवसेना काँग्रेस जवळीक वाढली. त्या निवडणुकीत एकही जागा न लढता शिवसेना काँग्रेसबरोबर विधानसभा निवडणूक लढली. जनता पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यांना अवघ्या 17 जागा मिळाल्या. तर तब्बल 186 जागा जिंकून काँग्रेसने सत्तेत दणदणीत कमबॅक केलं. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसने 47 जागा जिंकल्या. या निवडणुकीनंतर काँग्रेसने दिलेला शब्द पाळत मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक यांना विधान परिषदेवर संधीही दिली. पण ही जवळीक फार काळ टिकली नाही.
बाळासाहेबांना एक मोठा राजकीय धडा मिळाला. काँग्रेससोबत राहून शिवसेना वाढणार नाही हे त्यांना उमगलं. 1982 मध्ये त्यांनी काँग्रेसशी संबंध तोडले आणि 1984 नंतर शिवसेनेने हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतला. भिवंडी दंगलीनंतर हा मुद्दा आणखी आक्रमक झाला. पुढे भाजपसोबत युती झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं समीकरण जन्माला आलं. आज लोक शिवसेनेला हिंदुत्वाशी जोडतात, पण फार कमी लोकांना माहिती आहे की हिंदुत्वाचा हा प्रवास सुरू होण्यापूर्वी शिवसेना काँग्रेसच्या सावलीत उभी होती. आणीबाणीला दिलेला पाठिंबा, निवडणुकांमधील पराभव, शिवाजी पार्कवरील राजीनामा आणि त्यानंतरचा हिंदुत्वाचा मार्ग या सगळ्यांनीच शिवसेनेचं पुढचं राजकारण घडवलं. कधी कधी राजकारणात सर्वात मोठा पराभवच सर्वात मोठ्या पुनरागमनाची सुरुवात ठरतो. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला नक्की इथे कमेंट करून सांगा. या पॉडकास्टसाठी माहिती संकलन आणि संहिता लेखन केलं होतं प्रदीप पेंढारे आणि ऋषिकेश नळगुणे यांनी. लवकरच भेटूया अशाच एका नवीन राजकीय विषयाबरोबर. तोपर्यंत ऐकत रहा सरकार नामाचा पॉडकास्ट राजकारण.